नमस्कार मित्रांनो, मी भारत बापू सावळवाडे, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित श्रीमती अक्काताई नानाने हायस्कूल दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्या भारत सावळवाडे या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 9 कार्बनी संयुगे म्हणजेच क्लास 10 सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 चॅप्टर नंबर 9 कार्बन कंपाऊंड्स यामधील 5व्या भागाकडे आज आपण जाणार आहोत. आणि या 5व्या भागामध्ये आपण कशाचा अभ्यास करणार आहोत तर या ठिकाणी आपण पाहत असाल स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन्स, ब्रांचड चेन हायड्रोकार्बन्स अँड रिंग्स ऑफ कार्बन ॲटम्स. म्हणजेच स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन म्हणजे सरळ शृंखला हायड्रोकार्बन, ब्रांचड चेन अल्केन म्हणजे शाखा शृंखला हायड्रोकार्बन आणि रिंग्स ऑफ कार्बन ॲटम मीन्स वलयी शृंखला हायड्रोकार्बन्स असं वर्गीकरण आपण त्यांचं करू शकतो. आता अशा पद्धतीनं हे जे काही वर्गीकरण आपण करतो ते नेमकं कसं, त्याची रचना कशी असते याच्याबद्दल आपण थोडक्यात पाहणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन्स और स्ट्रेट चेन्स अँड दीज आर ऑल्सो नोन ॲज दी सरळ शृंखला इन मराठी. सरळ शृंखला हा शब्द जसा आपण वापरतो तशाच पद्धतीनं त्याच्यासाठी आणखी एक शब्द सुद्धा आपण वापरत असतो, विवृत्त शृंखला. विवृत्त म्हणजे वर्तुळाकार नाही, ओपन चेन असं सुद्धा त्याला आपण म्हणतो. स्ट्रेट चेन किंवा ओपन चेन त्यालाच आपण सरळ शृंखला म्हणू शकतो किंवा त्याला विवृत्त शृंखला असं सुद्धा आपण म्हणू शकतो. यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की कार्बन ॲटम्स आर अटॅच्ड वन आफ्टर दी अनदर इन स्ट्रेट लाईन. एका सरळ रेषेमध्ये कार्बन अणू जोडलेले आहेत. अँड द व्हॅलन्सीज ऑफ एव्हरी कार्बन ॲटम्स आर सॅटिस्फाईड विथ ए सिंगल बॉन्ड विथ दी हायड्रोजन्स लाईक दिस. म्हणजे या ठिकाणी कार्बन अणू एकापुढे एक मांडले गेलेले आहेत आणि तशा पद्धतीनं ते एकापुढे एक मांडलेले असताना त्यांच्या ज्या 4 संयुजा आहेत या 4 संयुजा प्रत्येकी एकेरी बंधयुक्त हायड्रोकार्बन त्यांना जोडल्यानंतर पूर्ण होतात आणि मग अशा पद्धतीची एका सरळ रेषेतील रचना आपल्याला मिळते. त्याला आपण सरळ शृंखला हायड्रोकार्बन किंवा विवृत्त शृंखला हायड्रोकार्बन दॅट मीन्स स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन्स असं संबोधतो. आता आपण दुसऱ्या प्रकाराकडे जाऊया. या दुसऱ्या प्रकारामध्ये ब्रांचड चेन हायड्रोकार्बन्स किंवा ब्रांचड चेन्स आहेत, ज्याला मराठीमध्ये आपण शाखा शृंखला हायड्रोकार्बन असं म्हणणार आहोत. शाखा शृंखला असं का म्हटलं? हिअर ए वन कार्बन चेन इज शोन इन ए स्ट्रेट लाईन अँड ॲट ए पॉइंट दॅट मीन्स ॲट धिस कार्बन ॲटम ए कार्बन ॲटम चेन हॅव्हिंग ए ब्रांच इज अटॅच्ड टू दिस ओरिजिनल कार्बन चेन. म्हणजे इथं एक शाखा फुटलेली आहे आणि त्या शाखेपासून नवीन कार्बन चेनची सुरुवात झालेली आहे. अशा पद्धतीची जर शाखा असतील तर त्यांना आपण शाखा शृंखला हायड्रोकार्बन किंवा ब्रांचड चेन हायड्रोकार्बन असं म्हणतो. अँड इन धिस स्ट्रक्चर ऑल्सो अगेन दी 4 व्हॅलन्सीज ऑफ कार्बन आर सॅटिस्फाईड विथ दी सिंगल बॉन्ड्स हिअर. ओके, ॲट एव्हरी प्लेस दी 4 व्हॅलन्सीज आर सॅटिस्फाईड. मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा आपण लक्षात घ्या, सध्या आपण साधी सोपी रचना मांडत आहोत. हे सर्व अल्केन्स आहेत. त्यामध्ये अल्किन आले तर आणखी थोडी रचना वेगळी होते, परंतु तूर्त आपण अल्केन बद्दल समजून घेणार आहोत. ओके, त्यानंतर तिसरा प्रकार येतो रिंग्स ऑफ कार्बन ॲटम्स. दॅट मीन्स रिंग स्ट्रक्चर इज देअर. दिस इज ऑल्सो नोन ॲज सायक्लिक चेन हायड्रोकार्बन्स, ज्याला मराठीमध्ये आपण वलयी शृंखला किंवा संवृत्त शृंखला असं सुद्धा म्हणतो. म्हणजे वृत्तामध्ये किंवा वर्तुळामध्ये बांधलं गेलेलं असेल. अशा प्रकारचे जे हायड्रोकार्बन आहेत यांच्यामध्ये काय घडतं ते आपण थोडंसं पाहू. वन कार्बन ॲटम इज लिंक्ड टू अनदर, अनदर इज लिंक्ड टू नेक्स्ट वन. Likewise, many carbon atoms are linked to each others, but they will form a closed structure. They will form a ring, and therefore it is known as ring carbon atoms or वलयी शृंखला हायड्रोकार्बन किंवा त्याला मराठीमध्ये आपण
संवृत्त शृंखला हायड्रोकार्बन असं सुद्धा म्हणतो. म्हणजे याच्या कार्बन चेनची दोन टोकं एकमेकांना आणून जुळवलेली आहेत, म्हणजे एक माळ तयार होते किंवा एक सर्कल तयार होतं, आणि म्हणून त्याला आपण वलयी शृंखला किंवा संवृत्त शृंखला हायड्रोकार्बन असं सुद्धा समजतो. तर आता मित्रांनो, आपण पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला जो टेबल आहे 9.12 हा आपण या ठिकाणी प्रत्यक्ष चर्चेला घेणार आहोत. त्यापैकी पहिला कंपाऊंड आहे किंवा पहिलं स्ट्रक्चर आहे, पहिलं स्ट्रेट चेन आहे. नंबर ऑफ कार्बन atoms is 1. Now its structural formula will be derived like this. As in this case only one carbon atom is there. This one carbon atom has 4 valencies, and these 4 valencies are satisfied by a single bond with each of the hydrogen atom, and therefore this will be the structural formula of this straight chain. And its molecular formula, that means a condensed formula, will be like this: CH4, and this is nothing but the methane. Now the next chain will be with 2 carbon atoms. If such structure is there, then we can draw the structural formula like this: C linked to C, and every carbon atom has to complete its tetravalency. That means 4 valencies are there, and these are to be satisfied with single bond with the hydrogen atom. Then this structure will be produced. This will be the structural formula of this straight chain, and its molecular formula will be C2H6. This is nothing but the ethane. Now the third structure will be with 3 carbon atoms. It will be like this: C, C and C. Now these 3 carbon atoms are arranged like this in a straight chain manner, and every carbon atom is forming a single bond with hydrogen atom to satisfy its 4 valencies, and therefore the structural formula will be like this. This will be condensed and a molecular formula will be obtained like this: C3H8. Okay, and this is nothing but the propane. मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण ह्या कार्बन चेनची लेंथ जितकी वाढवलेली असेल त्या प्रत्येक वेळेला आपल्याला काय करायचं आहे की या ठिकाणी CH2 प्रत्येक वेळेला ऍड करत जायचं आहे. इकडे थोडंसं आपण लक्ष द्या. पहिल्या सिंगल कार्बन ॲटम असताना CH4 झालेला आहे मिथेन. दुसरा आणखी एक वाढला तर CH2 ऍड झाला, C2H6 हे स्ट्रक्चर तयार झालं, मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार झाला, इट इज इथेन. Now next is one carbon atom is again added, that means CH2 group is added. Now here C3H8, that is propane, is produced. Then successively we can go towards the butane, pentane, hexane, octane, nonane, decane. Likewise we can go further. Here the 4 carbon atoms are there. Their valencies are satisfied with the single bonds with the hydrogen atoms and also with the carbon atoms, and then there is formation of C4H10, which is butane. Next one is the 5 carbon chain. It is again satisfied with the single bonds with the hydrogen and carbon atoms, and then there will be formation of C5H12, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. Okay, and it is nothing but the pentane. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी आपण लक्षात घेऊया की कार्बन अणूंची जी काही शृंखला असेल त्या प्रत्येक ठिकाणी जर सिंगल कार्बन ॲटम होता अगदी सुरुवातीचा, त्यावेळेला कार्बनच्या 4 संयुजा पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी आपण 4 हायड्रोजनचे एकेरी बंध निर्माण केलेले दाखवले. त्याची संरचना तयार झाली मिथेन, त्यानंतर इथेन, त्यानंतर प्रोपेन,
आणि अशा प्रत्येक वेळेला एक CH2 गटाची वाढ झाल्यामुळं त्या ठिकाणी त्याची संरचना बदलत चाललेली आहे आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला सुद्धा CH2 न वाढत चाललेला आहे. अशा पद्धतीनं इथं आपण 4 कार्बन अणू घेतल्यानंतर त्याचा तयार होतो ब्युटेन, 5 घेतल्यानंतर पेंटेन आणि अगदी अशाच पद्धतीनं आता हा सराव मात्र आपण सर्वांनी आपापल्या वहीमध्ये जरूर करावा. 6 कार्बन ॲटम घेतले C4H14 that is hexane, C7H16 is heptane, C8H18 that is octane, C9H20 that is nonane, and C10H22 will be decane. Likewise, we can complete the molecular formulae and structural formulae up to decane. आता मित्रांनो आपण आणखी एका पुढील संकल्पनेकडे जाणार आहोत की याच्याबद्दल आपण मागे चर्चा केलीच आहे, परंतु आता पुन्हा एकदा ती रचनेतनं आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. Here a molecule of butane is shown in which 4 carbon atoms are there and C4H10 structure is shown here. Okay. Again here this is the straight chain hydrocarbon. सरळ शृंखला हायड्रोकार्बन या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. परंतु जर याच्यामध्ये काही बदल झाले आणि हे स्ट्रक्चर सरळ शृंखला न राहता इथं काय झालं की 3 कार्बन ॲटम एकापुढे एक आले, परंतु एक कार्बन अणू मात्र मधल्या कार्बन अणूला जोडला गेलाय आणि तिथून एक वेगळीच शाखा निघालेली आहे. सो दिस इज दिस ब्रांच्ड स्ट्रक्चर ऑफ दिस पेरेंटल हायड्रोकार्बन. मूळ हायड्रोकार्बन पेक्षा आता ही ब्रांच्ड स्ट्रक्चर डेव्हलप झालेली आहे आणि अशा पद्धतीनं मूळ केमिकली both these substances are butanes, but the structural nature is changed, and such structural difference is known as structural isomerism. म्हणजे रासायनिक दृष्टीने पदार्थ तोच असेल, परंतु रचना मात्र वेगळ्या प्रकारची असणार आहे. याला आपण स्ट्रक्चरल आयसोमेरिझम असं म्हणतो. नाउ वी विल गो टुवर्ड्स द नेक्स्ट वन, दॅट इज रिंग चेन हायड्रोकार्बन और सायक्लिक चेन हायड्रोकार्बन्स, ज्याला आपण वलयी शृंखला हायड्रोकार्बन असं सुद्धा म्हणणार आहोत. मग याची मूळ रचना अशी असते, म्हणजे एक कार्बन अणू, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, यामध्ये पहिला आणि सहावा एकमेकांना जोडलेले आणि अशा पद्धतीने ज्यांचं स्ट्रक्चर तयार होतं त्यांना आपण सायक्लिक चेन किंवा रिंग फॉर्म हायड्रोकार्बन असं म्हणतो. नाउ हियर इन फर्स्ट कार्बन एटम a single bond with another carbon atom and single bond with next carbon atom is there, and 2 remaining valencies are satisfied with the single bonds with the hydrogen atoms, and at every carbon atom the same structure will be observed, and this is nothing but the cyclohexane. As number of carbon atoms is 6, it is hexane, but this hexane is in a ring form, therefore it is known as cyclohexane. मित्रांनो, या ठिकाणी हा हेक्झेनच आहे, परंतु कार्बन अणूंची जी काही शृंखला आहे ती बंदिस्त आहे, वलयी शृंखला प्रकारची आहे आणि म्हणून त्याला सायक्लोहेक्झेन असं संबोधलं जातं. Here the molecular formula will be C6H12. Now the next study will be in case of the unsaturated hydrocarbons. Let us see what happens. Straight chain hydrocarbons are shown here, in which a saturated form will be like this. It is a propane C3H8 structure, but suppose in any 2 carbon atoms a double bond appears, then 2 hydrogen atoms are reduced, and therefore now the structure will be like this: propene C3H6 structure will be formed, and suppose one more bond is formed in it, then C3H4 structure will be observed. मित्रांनो, या ठिकाणी आपण स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन मध्ये सुद्धा सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड कसे असतात यांच्याबद्दल तुलना करतोय. आता
अगदी याच पद्धतीनं ब्रांच्ड चेन हायड्रोकार्बन जे आहेत म्हणजे आयसोब्युटेन स्ट्रक्चर याच्यापूर्वी जे आपण पाहिलं होतं ते पुन्हा एकदा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन दाखवले आणि त्याच्यामध्ये जर एखाद्या या कार्बन अणूमध्ये इथं जर डबल बॉन्ड आला तर इथला एक हायड्रोजन कमी होतो, इकडचा एक हायड्रोजन कमी होतो आणि मग या ठिकाणी अशा प्रकारची संरचना आपल्याला बघायला मिळते. दिस इज द आयसोब्युटिलिन इन विच द C4 1 2 3 4 5 6 7 8 C4H8 structure will be formed. This is the isobutylene. Now we are going further in this table in such a manner that here cyclic hydrocarbons are studied and in which the first one is the cyclohexane. As we have studied earlier, each carbon atom will carry two hydrogen atoms with them and here everywhere the four valencies are satisfied of these carbon atoms. But suppose one hydrogen from each of these two carbon atoms are removed and due to which the valencies will remain vacant. Due to such vacant valencies, these two carbon atoms form another extra pi bond between them and a double bonded structure will be there. Now this will be the cyclohexane. That is, now the structure will change from C6H12 to C6H10 like this. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Okay. Now in case of this, suppose 5 carbon atoms are taken and here from these 5 carbon atoms 1 2 3 4 5 each carbon atom will have 2 hydrogen atoms with them and the structure will be single bonded one. Okay, now therefore C5H 1 2 3 4 5 6 7 8 9 10 C5H10 structure will be there. This will be the cyclopentane. Okay, now next one will be in case of this benzene. Here 6 carbon atoms are present at the hexagonal corners, but intermittently there is a double bond between the two carbon atoms and therefore now a single hydrogen atom will be attached to each of the carbon atoms. Therefore this carbon will be satisfied with 4 valencies like this 1 2 3 4. Again here 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 1 2 3 4 and here also 1 2 3 4. Therefore here the tetravalency is satisfied. And now this structure can also be represented like this. The double bonded structure will be shown as like this and this will be the single bonded structure. Sometimes it can also be represented like this. This is the hexagonal ring of this benzene and rotating double bonds will be shown by a circle in it. मित्रांनो, अशा पद्धतीनं हायड्रोकार्बन्स मध्ये स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन, ब्रांच्ड चेन हायड्रोकार्बन आणि सायक्लिक चेन हायड्रोकार्बनच्या संरचना कशा असतात याच्याबद्दल आज आपण अभ्यास केलेला आहे. माझं हे मार्गदर्शन जर आपल्याला आवडलं असेल तर जरूर लाईक करा, उपयुक्त वाटलं असेल तर इतरांच्यासाठी जरूर शेअर करा आणि माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. स्टे कनेक्टेड. धन्यवाद.